आणि मग हे सगळं करत असताना स्मित सेवा फाउंडेशन हा जो तुमचा उपक्रम आहे किंवा हे जे तुमचं मोठं काम आहे, हे व्यासपीठ आहे, हे कसं निर्माण झालं? स्मित सेवा फाउंडेशन हे 2017 साली आपण स्थापन केलेलं आहे की आपल्याला काहीतरी लोकांबद्दल आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने मी याचं स्थापना केलेली आहे की मला ह्याच्यातून भरपूर लोकांना म्हणजे महिला ज्या आहेत महिलांसाठी काम करायला, महिलांना घर बसल्या उद्योग पाहिजेत, महिलांना महिलांचं संघटन करून त्यांना काय हवं काय नको, महिलांचं जसं वेगवेगळे कार्यक्रम मी घेत आले, हळदी कुंकू समारंभ झाला, दांडियाचा कार्यक्रम झाला, त्यांना जे पाहिजे त्यांना वेगवेगळ्या योजना झाल्या, मला जे राबवायचे म्हणजे मला जे काम करायचे ते मी स्मित सेवा फाउंडेशनच्या अंतर्गत राहून मी पूर्णपणे करू शकते. या अनुषंगाने मी काहीतरी आपल्याला बेस पाहिजे, कुठलं पण काम करताना आपल्याला काहीतरी बेस लागतो. मी स्मिता तुषार गायकवाड हे आहेच, पण त्याच्यासोबत कुठलं तरी काहीतरी आपलं एक संस्था पाहिजे. तर त्याच्यामुळे मी स्मित सेवा फाउंडेशन स्थापना केली आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही पाहताल मी खूप काम केलेलं आहे. काय काम केलं सांगता येईल? काय सांग, ठळक कामं सांगता येतील? सर मी रस्ता कचरा ड्रेनेजचे आपण साधारण 1,500 पेक्षा जास्त कंप्लेंट सोडवलेले आहेत. रोजगारासाठी तुम्ही म्हणजे स्थानिक समस्या तर तुम्ही सोडवताच, कचऱ्यासारख्या असतील, रस्त्यासारख्या असतील, ड्रेनेज सारख्या, पण आजकाल समाजामध्ये रोजगार ही सगळ्यात महत्वाची समस्या आहे, कळीचा मुद्दा आहे. तरुणांच्या पुढे असेल किंवा गृहिणींच्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे. काय कसं नेमकं काम झालंय, रोजगाराबद्दलचं काम कसं झालंय किंवा कशा प्रकारे हा मोठा तुम्ही काय म्हणूया त्याला, हा लोकांच्या प्रपंचाला तुम्ही हा हातभार कसा लावला? सर जसं मी सांगितलं माझं ओम ग्राफिक्स अँड प्रिंटर्स हे माझं प्रिंटिंग प्रेस होती, तर त्याच्यात भरपूर ओनर्स माझ्याशी कनेक्टेड होते. तर तेव्हा त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करून आणि माझ्याकडे असे पण काही लोक महिला येत होत्या की बाबा ताई तुम्हाला असं जॉब पाहिजे वगैरे, तर मग मी त्यांच्याशी कनेक्ट झाले. ओनर्स आणि हे लोक यांच्याशी मी एकमेकांना नोकरी देणारे आणि ज्यांना नोकरीची गरज आहे असे लोक मी असे कनेक्ट केले आणि अशा पद्धतीने मी काम करत गेले आणि भरपूर लोकांना जॉब लागले. सुरुवातीला मलाच कळलं नाही की किती लोकांना जॉब लागला आणि नंतर मग मला असं वाटलं की अजून आपल्याला ह्याच्यात काहीतरी करायला पाहिजे. मग मी आपल्या स्थानिक लोकांना पण जॉब लागले पाहिजे, तर म्हणून मग मी आतापर्यंत 4 रोजगार मेळावे घेतलेले आहेत. आणि असं केलेलं आहे की सुरुवातीला तर मी जे रोजगार मेळावे घेतलेले ना अक्षरशः सांगते खूप पैसे खर्च केलेले त्यासाठी. आणि आतापर्यंत जे मी केलंय मला कुणाचं 5 पैसे कुणी दिलेले नाहीये, कुणी म्हणजे असं काहीच नाही, स्पॉन्सरशिप वगैरे काही नाही. मी सगळं स्वखर्चाने आतापर्यंत केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना, कुठल्याही प्रकारचं आर्थिक वाढवण नसताना, कुठल्याही प्रकारचं स्पॉन्सरशिप नसताना, फक्त समाजाची बांधिलकी